आता मात्र अर्जुन कोर्टात साक्षीची चांगलीच वाट लावणार असतो व आश्रम देखील परत मिळवणार असतो. अर्जुनला आश्रमात तब्बल 2 पुरावे मिळणार असतात व चैतन्याकडून ते पुरावे साक्षीचेच आहेत याचा खुलासा होता क्षणी अर्जुन आता साक्षीसाठी असं काही जाळं विणणार असतो की साक्षी त्या जाळ्यातून बाहेरच पडू शकणार नसते व कोर्टात आता अर्जुन 2 सत्याचा धमाका करणार असतो. तेच म्हणजे साक्षी खुनाच्या रात्री आश्रमातच होती व त्याचबरोबर आश्रम महिपत पाडू शकत नाही. दोन्ही बाजूनी आता अर्जुनचा विजयच होणार असतो. परंतु तो कसा ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. ठरलं तर मग मालिकेच्या 17 ऑक्टोबरच्या भागात तर आश्रमात पोहोचल्यानंतर चैतन्य अर्जुन दोघेही आता पुरावा शोधण्याच्या मार्गी असतात. परंतु सायली मात्र मधुभाऊंची पत्नीच्या फोटोशीच बोलत असते व खूपच इमोशनल झालेली असते. ती म्हणते, निराधार अनाथ मुलांना आधार मिळावा, त्यांना एक हक्काचं घर मिळावं असंच स्वप्न होतं ना तुमचं. आज तुमचं स्वप्न वाचवण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. प्लीज मला आशीर्वाद द्या. तर आणि तरच मी तुमचं हे स्वप्न वाचवू शकेन. पुराव्यांची शोधाशोध करत असता अर्जुनचं लक्ष अचानकपणे सायलीकडे जातं व तिथेच आता त्याच्या लक्षात येतं की सायली किती कोलमडून गेली आहे, हतबल झाली आहे. तेव्हा अर्जुन आता विचार करतो की मला मिसेस सायलीचा हा त्रास कमी करावाच लागेल. त्यांना त्यांचं हे घर परत मिळवून देणार मी. तर चैतन्य देखील आता पुरावा शोधत असतो. इतक्यातच चैतन्य अर्जुनकडे येतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, मी गार्डनमध्ये काही मिळतं आहे का ते शोधतो, तोपर्यंत तू इथेच शोधाशोध कर. परंतु अर्जुनचं चैतन्यकडे लक्ष नसतंच, त्याचं लक्ष असतं सायलीकडे. चैतन्य तिथे आता अर्जुनला म्हणतो की अर्जुन, तू आता प्रेमापुढे सर्व काही विसरतोयस का? तेव्हा अर्जुन चैतन्याला गप्प बसायला सांगतो व म्हणतो की तू त्यांची अवस्था तरी बघ ना. तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो की अर्जुन, वहिनींची अवस्था सुधारावी यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत ना, परंतु आपल्याला जो वेळ मिळाला आहे तो सत्कारने लावायला हवा. असा वेळ वाया घालवून नाही चालणार आहे अर्जुन. प्लीज समजव त्यांना. मी पुरावे काही मिळतात का ते अंगणामध्ये शोधतो, तोपर्यंत तुम्ही दोघं इथेच शोधाशोध करा असं सांगत चैतन्य आता तेथून बाहेर पडतो. अर्जुन सायलीकडे येतो व ज्यावेळी सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतो तेव्हा सायली वळून अर्जुनकडे पाहते. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की तुमची मनाची अवस्था मी समजून घेऊ शकतो मिसेस सायली, परंतु आता आपल्याला आपल्या कामावरती फोकस करावाच लागेल. आणि हे घर जसं तुम्हाला माहिती आहे ना तसं कोणालाच माहिती नाही आहे. अर्जुन तिथे आता सायलीला सांगतो की मिसेस सायली, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना पुरावे शोधायला मधुभाऊंच्या रूमपासूनच सुरुवात करा. म्हणजे मधुभाऊ आणि विलासचं भांडण तिथूनच सुरू झालं होतं. मग तिथे काही पुरावा मिळतोय का ते बघा. म्हणजे तुम्हाला जर काही एखादी गोष्ट विचित्र वाटली तर लगेच मला बोलवा, ठीक आहे ना? तेव्हा सायली मधुभाऊंच्या पत्नीचा फोटो जिथून घेतला होता त्या आहे ठिकाणी ठेवते व मधुभाऊंच्या खोलीकडे जाते. तर सायली हँडग्लोव्ह घालून ज्यावेळी मधुभाऊंच्या खोलीत आलेली असते तेव्हा तिच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. परंतु आता त्या आठवणींमध्ये हरवून न जाता जो वेळ त्यांना मिळाला आहे तो सत्कारने लावण्याचं सायली ठरवते व अर्जुनने जसं सांगितलं आहे त्याचप्रमाणे पुराव्यांची शोधाशोध करायला लागते. तसंच अर्जुन देखील आता बाहेर जिथे खून घडला होता त्या ठिकाणी शोधाशोध करत असतो. त्याचनंतर अर्जुन हा किचन एरियाकडे जातो व तिथे देखील आता काही पुरावा भेटतो आहे का साक्षीच्या विरोधात त्याची शोधाशोध करत असतो. तर इकडे मधुभाऊंच्या रूममध्ये सायलीला लाकडी कपाटाच्या खाली काहीतरीच भेटलेलं असतं व तेच बाहेर काढण्यासाठी सायली प्रयत्न करत असते. परंतु ती वस्तू ज्यावेळी सायली बाहेर काढते तेव्हा तिच्या लक्षात येतं ती तर काहीच कामाची नाही आहे आणि सायली ती तिथेच फेकून देते. अर्जुन आता पूर्ण जीवाच्या आखांद्याने प्रयत्न करत असतो. तर अर्जुन तिथे आता सायलीला विचारतो की मिसेस सायली, तुम्हाला काही भेटलं का? तेव्हा सायली सांगते की सर, शोधते आहे मी. सायली आता स्वतःच्या मनाची समजूत घालते की सायली, तुला असं आता ढासळून नाही चालणार आहे. जो वेळ मिळाला आहे तो सत्कारने लावावाच लागेल. असं स्वतःच्या मनाची समजूत घालत सायली पुन्हा सज्ज होते पुरावा शोधण्यासाठी. अर्जुन, चैतन्य, सायली आश्रम व आश्रमाच्या अवतीभोवतीचा सर्व काही परिसर हे सगळं काही आता पिंजून काढत असतात. त्यांना काहीही केलं तरी पुरावा हा हवाच असतो.
तर ज्यावेळी अर्जुन पुरावे शोधत असतो त्याच वेळेस चैतन्य येतो व चैतन्य तिथे विचारतो की तुला काही सापडलं का अर्जुन. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही अजून तरी. तर दोघेही आता खूपच टेन्शनमध्ये असतात. चैतन्य सांगतो की अर्जुन, मी ना अंगण सगळं काही चेक केलं, आश्रमाच्या मागची बाजू देखील चेक केली, परंतु तिथे काहीच भेटलं नाही मला. अर्जुन, मला एक प्रश्न पडला आहे, आपल्याला जो एक्स्ट्रा दिवस मिळाला आहे तो वाया नाही ना जाणार. तर चैतन्य अर्जुन दोघेही आता हतबल झालेले असतात, कारण त्यांना कोणताही पुरावाच भेटत नसतो. तर अर्जुन तिथे आता चैतन्याला सांगतो की नाही चैतन्य, आपण एक काम करूयात, जिथे खून घडला होता तिथेच बारकाईने पुन्हा एकदा पुरावे शोधण्यासाठी प्रयत्न करूयात. तेव्हा चैतन्य म्हणतो की माझी तर ना आशाच संपली आहे अर्जुन. तेव्हा अर्जुन चैतन्याला सांगतो की नाही चैतन्य, आपल्याला असं वागून नाही चालणार आहे, पुराव्यांचा शोध तर घ्यावाच लागेल. तू इकडे शोध, मीही शोधतो, असं म्हणत अर्जुन आता जिथे खून घडला होता त्याच ठिकाणी परत येतो आणि तो विचार करतो की नक्कीच काहीतरी सुटतंय माझ्या हातून, परंतु काय हे अर्जुनला अजूनही कळत नसतं. अर्जुन तिथे आता विचार करतो की नक्कीच काहीतरी सुटतं आहे आणि त्याचा शोध घ्यावा लागणार आहे. अर्जुन तिथे आता जे बेड वगैरे असतात ते सगळं काही बाजूला घेतो व बारकाईने पुराव्यांची शोधाशोध करत असतो. तर बेडच्या खाली जे ट्रंक असतात ते ट्रंकसुद्धा अर्जुन उघडून पाहतो, त्याच्यामध्ये काही पुरावा भेटतो आहे का. तर त्याचनंतर अर्जुनने मोबाईलची टॉर्च ऑन केलेली असते व अगदी बारकाईने भिंतीच्या कडेने काही भेटतं आहे का त्याचा शोध घेत असतो आणि अचानकच अर्जुनला समोर काहीतरी चमकतंय असं दिसतं. तेव्हा अर्जुन चैतन्याला हाक मारतो. चैतन्य देखील पटकन धावत येतो, त्यालाही वाटतं की अर्जुनला नक्कीच पुरावा मिळाला असणार आहे. चैतन्य आता टॉर्च ऑन करतो आणि म्हणतो की हो रे, तिथे काहीतरी चमकतं आहे. अर्जुन आता ते काढण्याचा प्रयत्न करत असतो, इतक्यातच सायली देखील पळत येते. अर्जुनला आता बोटाने ते जे भिंतीत अडकलेलं जे असतं ते काढता येत नसतं. तेव्हा अर्जुन तिथे आता सायलीची हेअर पिन मागतो व सायलीच्या हातून आता ती हेअर पिन घेऊन अर्जुन त्या भिंतीत अडकलेला तो तुकडा बाहेर काढतो. आता बाहेर काढल्यानंतर अर्जुन आता विचार करत असतो की नक्की हे काय आहे, काहीतरी तुटल्यासारखं आहे, परंतु काय आहे. तेव्हा चैतन्य ते हातात घेतो आणि तो सांगतो की हे शूजचं गोल्डन फिटिंग असतं ना ते, किंवा कोणाचा तरी कफलिंगचा तुकडा वाटतो आहे हा. तर चैतन्याला अर्जुन सांगतो की नाही रे चैतन्य, आणि तो आता तो तुकडा हातामध्ये घेतो आणि तो म्हणतो की बघ ना, इथे डायमंड्स लागलेले आहेत. आणि तो सायलीला विचारतो की मिसेस सायली, मला एक सांगा, तुमच्या पर्सला असं काही लावलेलं असतं का. तेव्हा सायली सांगते की नाही, माझ्या पर्सचं साधं सिंपल असतात, असं काही नसतंच त्याच्यावरती. तर अर्जुन तिथे आता सांगतो की म्हणजे हे खूपच जुनं दिसतं आहे, म्हणजे ज्यावेळी तुम्ही आश्रमात राहत होता त्यावेळीचं असावं बहुतेक, कारण खून घडल्यानंतर पुन्हा पोलिसांच्या व्यतिरिक्त या आश्रमात कुणीच आलेलं नाही आहे. त्याचनंतर तो तुकडा सायली हातामध्ये घेते व अर्जुन समोर खुलासा करते की सर, हा तर सोन्याचा तुकडा आहे आणि आश्रमात असं सोन्याचे दागिने कुणी घालत नव्हतं. चैतन्य तिथे आता म्हणतो की हा दागिन्याचा तुकडा आहे, परंतु या आश्रमामध्ये तुम्ही, काकू, कुसुमताई, प्रिया तुम्ही राहत होतात ना, मग तुमच्याच कोणाचा तरी दागिन्यांचा तुकडा असेल. तेव्हा सायली सांगते की चैतन्य भाऊजी, अहो आश्रमात हातातोंडाशी मारामार असायची आणि सोन्याचे दागिने कोण घालणार होतं इथे. आता तिथे सायलीने असा खुलासा करता क्षणी अर्जुन चैतन्याच्या डोक्यात ट्यूब पेटते व त्यांचा संशय जातो, तो आता साक्षीवरती. आश्रमात कोणाकडे तरी कानातलं असायचं किंवा एखादी चेन झालं. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की परंतु हा नक्कीच दागिन्यांचा तुकडा आहे, हे 100%. तेव्हा सायली सांगते की सर, हा दागिन्यांचा तुकडा आहे मान्य आहे, परंतु हा आश्रमातल्या कोणाचाच नसणार आहे याची मी खात्री देते, कारण आश्रमात एका वेळेच्या जेवणाचीच सोय होत नसायची व तिथे आता सोन्याचे दागिने कोण घालणार आहे असा सायलीला देखील प्रश्न पडलेला असतो. अर्जुन तिथे आता त्या दोघांनाही सांगतो की एनिवेज, आपण हा एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवूयात आणि त्यानंतर पुढे शोधाशोध करूयात की काही भेटतं आहे का. तेव्हा चैतन्य सायली दोघी आता पुरावे शोधण्यासाठी जातात. तर ते तिघेही आता आश्रमात पुराव्यांचा शोधाशोध करत असतात. तोचपर्यंत बाहेर पोलिसांचा पहारा असतो. तर ज्यावेळी सायली किचनकडे जाते आणि त्याचनंतर तिच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतात की सायलीने त्याच पातेल्यामध्ये भाजी केली होती व त्याचबरोबर आश्रमात सर्वजण एकत्र बसून जेवत होते. सर्वांनी सायलीला एक एक घास भरवला होता. हे सगळं काही आठवत असतं, परंतु सायली आता त्या आठवणींमध्ये पुन्हा हरवत नाही. ती पुराव्यांचा शोधाशोध करायला लागते.
तर सायली आता कपाट चेक करत असते व तिथे तिला एक पॉकेट मिळतं. ते घेत देखील ती एव्हिडन्स बॉक्समध्ये आणून ठेवते. तर चैतन्य, अर्जुन, सायली तिघेही आता जीवाच्या आकांताने पुराव्यांचा शोध घेत असतात. खूप बारकाईने पुन्हा पुन्हा जागा तपासून पाहत असतात. तर इकडे सुभेदारांच्या घरी प्रतिमा छान रमलेली असते. सर्वांसोबत छान गप्पा मारत असते. तर पूर्णाची जुनी एक आठवण काढते व प्रतिमाला म्हणते की प्रतिमा, तुला आठवतं आहे का, लग्नानंतर तू अशीच घरी यायची आणि आपण सगळेजण एकत्र बसून अशीच कॉफी पियायचो. तेव्हा कल्पना म्हणते की हो ना पूर्णाई. तर प्रतिमा सतत माहेरी यायची ना, त्यामुळे आपण तिला किती चिडवायचो की र प्रतिमा माहेरी येते आहे म्हणजेच रविराज भाऊजी प्रतिमाला नक्कीच त्रास देत असतील. तेव्हा तिथे आता सर्वजण हसत असतात. तर तिथे आता अश्विन सांगतो की रविराज काका आणि प्रतिमा त्यांचा छळ करणार शक्यच नाहीये. कारण त्या सर्वांनाच माहिती असतं की रविराजांचं प्रतिमावरती किती जीव आहे, किती प्रेम आहे. तर पूर्णाची तिथे आता प्रतिमाला म्हणते की प्रतिमा, तू जेव्हा जेव्हा माहेरी यायचीस ना, तेव्हा मी फक्त तुला एकच प्रश्न विचारायचे की तोच प्रश्न आता मी पुन्हा तुला विचारते आहे. तुला तिथे काही त्रास तर नाही ना बाळा? तेव्हा प्रतिमा सांगते की नाही, त्रास नाही आहे, कारण तिथे रविराज आहेत ना. तेव्हा प्रिया धक्क्यानेच प्रतिमाकडे पाहायला लागते. तेव्हा पुन्हा हसते व म्हणते की त्यावेळीसुद्धा तू असंच उत्तर द्यायचीस. तर अस्मिता तिथे आता प्रतिमाची चेष्टा करत असते आणि ती म्हणते की रविराज काकांना प्रतिमा आत्यांवरती खूप जास्त प्रेम करतात. मला तर असं वाटतं की रविराज काकांना त्यावेळीपेक्षा आत्ता प्रतिमा आत्यांवरती जास्त प्रेम करत असतील. त्यावरती अश्विन तिथे म्हणतो की ऑफकोर्स, कारण रविराज काकाने गेले कित्येक वर्ष प्रतिमा आत्यांची आतुरतेने वाट बघितली आहे. तेव्हा तिथे आता प्रिया उगाचच आव आणायला लागते. प्रतिमावर तिचं प्रेम असल्याचा, जीव असल्याचा, व तिथं सर्वांच्या समोर प्रतिमाला म्हणते की आई, मी देखील तुझी खूप जास्त वाट बघितली आहे ना, आणि तुला देखील माझा आता आधार वाटतो ना. तेव्हा प्रतिमा तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते व कल्पना पूर्णा यांना विचारते की सायलीला यायला उशीर होणार आहे का. प्रिया चांगलीच तोंडघशी पडलेली असते. कल्पना म्हणते की प्रतिमा, अगं तसंच वाटतं आहे, परंतु आता आश्रमात त्यांचं काय चाललं आहे त्यांनाच माहिती. तर तिथे आता पूर्णाई हात जोडून म्हणते की देव त्यांच्या कामामध्ये त्यांना नक्कीच यश देईल. प्रियाला मात्र घाम फुटलेला असतो, कारण अर्जुनला पुरावा मिळाला आणि साक्षी अडकली तर प्रिया देखील आपोआप अडकणार हे तिला चांगलंच माहिती असतं. तर तिथे आता प्रतिमा पूर्णाईला विचारते की मी सायलीच्या खोलीत जाऊन येऊ का. तेव्हा पूर्णाची म्हणते की हो अगं, घर तुझंच आहे बाळा, तू कुठेही केव्हाही जाऊ शकतेस. तर तिथे आता प्रिया म्हणते की आई चल, मी तुझ्यासोबत येते. तेव्हा प्रतिमा नकार देते. तर प्रिया त्याला कारण जोडते की आई अगं, पायऱ्या चढत असताना तुझ्यासोबत कोणीतरी हवंच की. तरी देखील आता प्रतिमा नकार देते. तेव्हा अस्मिताला मात्र प्रियाचा पुळका येतो आणि ती प्रतिमाला म्हणते की प्रतिमा त्या, अगं तन्वीला तुझी काळजी वाटते आहे ना, मग येऊ देत ना सोबत तुझ्या. तेव्हा आता प्रतिमा होकार देते. प्रिया ही प्रतिमाला घेऊन आता सायलीच्या खोलीकडे निघालेली असते. तर इकडे आश्रमात मात्र सायली खूपच हतबल झालेली असते, कारण तिला कोणताही आता त्यांना हवा तसा पुरावाच भेटत नसतो की ज्यामध्ये साक्षी अडकू शकेल, तिच्या तोंडून सत्य वदवता येऊ शकेल. तर तिथेच आता सायली एक संशयास्पद गोष्ट सापडता क्षणी ती बाहेर घेऊन येते व एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवते. सायली ज्यावेळी परत आतमध्ये जाणार इतक्यातच सायलीचं लक्ष एका खाचेकडे जातं. सायली परत फिरते व तिथे येऊन त्या खाचेमध्ये नक्की काय अडकलं आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न करत असते. परंतु सायलीला आता ते बाहेर काढता येत नसतं. सायली, अर्जुन, चैतन्य या दोघांनाही आता हका मारायला लागते. तर चैतन्य, अर्जुन दोघे आल्यानंतर सायली त्यांना सांगते की सर, इथे काहीतरी अडकलं आहे. तर अर्जुन तिथे आता चैतन्याला टॉर्च ऑन करून दाखवायला सांगतो. तर अर्जुन तिथे आता सायलीची जी हेअरपिन असते त्याच्याद्वारे त्या खाचेमध्ये जे लेबल अडकलेलं असतं ते काढायला लागतो. थोड्याशा प्रयत्नानंतर अर्जुन अखेर ते बाहेर काढतोच. शेवटी अर्जुन, सायली, चैतन्य यांना पुरावा शोधण्यामध्ये यश हे मिळालेलंच असतं व सायलीच्या बारकाई नजरेने अर्जुनला मोठा पुरावा हाती सापडलेला असतो. साक्षी खुनाच्या रात्री आश्रमातच होती हे सत्य सिद्ध करण्यासाठीचा. तर अर्जुनने जेव्हा ते कार्ड बाहेर काढलेलं असतं त्याच वेळेस तिथे आता अर्जुन पाहत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की व्हिजिटिंग कार्ड. आता ते कार्ड कोणाचं आहे ते समजत नसतं.
त्याचमुळे अर्जुन सायलीला विचारतो की प्रीतीज ब्युटिक हे नाव तुम्ही या आधी कधी ऐकलं आहे का? तेव्हा सायली उत्तर देते की नाही सर, अजिबात नाही. उलट हे कार्ड पाहता हेच लक्षात येतं आहे की हे खूप महागड्या कपड्यांचं दुकान आहे आणि अशा महागड्या दुकानांमध्ये आम्ही कधी कपडे घ्यायला गेलोच नाही सर. आम्हाला ते कपडे इतके महागडे कपडे काय, आम्हाला आहे ते कपडे विकत घेता येत नसायचे. आमचे कपडे कुसुमताईच शिवत होती. हां, प्रिया कधी कधी ना असे महागडे कपडे घालायची, परंतु ते तिने स्वतः विकत घेतलेले नसायचे. ते तिच्या मैत्रिणींचे आणलेले असायचे. तर अर्जुन तिथे आता खुलासा करतो की अच्छा, म्हणजे यावरून हेच सिद्ध होतं आहे की हे नक्कीच कोणाचं तरी बाहेरचं आहे. हे कार्ड पाहता असंच लक्षात येतं आहे की हे 1.5 वर्ष जुनंच आहे. मला असं वाटतं की हे कार्ड खूप जुनं आहे. हे या फटीत अडकलं होतं, त्यामुळे त्याच्याकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नाही आहे. परंतु ते कार्ड आहे तरी कोणाचं? असा तिथे आता अर्जुन सायलीला प्रश्न पडला असता त्याचं उत्तर आता चैतन्यकडून त्यांना मिळणार असतं. चैतन्य अर्जुनसमोर खुलासा करतो की आश्रमातलं इतकं महागडे कपडे कोणीच वापरत नव्हतं, परंतु साक्षी असे डिझायनर आउटफिट घालत होती. कारण चैतन्य कित्येक दिवस तरी साक्षीच्या सोबत राहिलेला असतो व साक्षी कुठे जाते, काय करते, ती शॉपिंग कुठून करते याची सर्व माहिती चैतन्यला असतेच. हे बघ अर्जुन, आपण साक्षीच्या विरोधात पुरावा शोधत होतो ना, मग हे साक्षीचंच आहे. तर अर्जुन तिथे आता चैतन्याला प्रश्न विचारतो की मला सांग चैतन्य, साक्षीसोबत तू राहत होतास त्यावेळी साक्षीच्या तोंडून या बुटीकचं कधी तू नाव ऐकलं आहे का? तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, साक्षी इतकी शॉपिंग करायची ना, कशाची नावं मी लक्षात ठेवायला हवी होती. परंतु 1 मिनिट, ते विजिटिंग कार्ड माझ्याकडे दे. तर चैतन्य तिथे सांगतो की अशा 56 बुटीकमध्ये मी तिला ड्रॉप केलेलं आहे. त्याचनंतर चैतन्य ते विजिटिंग कार्ड पूर्ण चेक करतो आणि तो खुलासा करतो की अर्जुन, याच्यावरचा ॲड्रेस हा पनवेलचाच आहे. आता साक्षी बरोबर अर्जुनच्या चाळ्यात अडकलेली असते. अर्जुन तिथे आता चैतन्य सायली या दोघांनाही सांगतो की आपण एक काम करूयात, आपण या बुटीकमध्ये जाऊयात व तिथे चेक करूयात की साक्षी शिकरे इथूनच शॉपिंग करत होती का. नाही म्हणजे आत्ता जरी ती करत नसली तर या 1.5 वर्षापूर्वी ती तिथेच शॉपिंग करत असणार आहे. आपल्याला माहिती मिळू शकते. तेव्हा सायली तिथे आता म्हणते की म्हणजे असं जर झालं तर साक्षीचा विषय थेट विलासच्या खुनाशी जोडला जाऊ शकतो ना. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही मिसेस सायली, असं थेट आपण जोडू शकत नाहीत, परंतु आपण कोर्टात हे प्रूव्ह करू शकतो की खुनाच्या रात्री साक्षी त्याच आश्रमात होती. ते सायली तिथे आता खूपच खुश होते. अर्जुनला ती म्हणते की सर, आपण या बुटीकमध्ये जाऊयात का शोधाशोध करण्यासाठी? तेव्हा अर्जुन सांगतो की हो, जाऊयात, परंतु सर्वात आधी हा पुरावा आपल्याला एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवावा लागेल. तर चैतन्य, अर्जुन, सायली तिघे आता मिळून तो पुरावा एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवतात. तेव्हा सायलीने आता रिमाइंडर लावलेलं असतं की प्रत्येक वेळी त्यांना अलर्टनेस मिळावा, ते वेळेच्या बाबतीत सावध राहावे यासाठी तिने असं केलेलं असतं. तर त्याचनंतर सायली दोघांनाही सांगते की सर, आता फक्त 5 मिनटं आपल्याकडे उरले आहेत. त्या 5 मिनिटातही आपल्याला काही पुरावा मिळतोय का ते आपण चेक करूयात. असं म्हणत सायली, अर्जुन, चैतन्य तिघेही पुन्हा आता पुराव्यांच्या शोधाशोधीमध्ये लागतात. तर ज्यावेळी अर्जुन आता तिथेच पुरावा शोधत असतो त्याचनंतर अचानक त्याचं लक्ष टेबलकडे जातं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की साक्षीच्या विरोधात मिळालेला पुरावा, ते विजिटिंग कार्ड, प्रीतीज ब्युटीकमध्ये अर्जुन, चैतन्य, सायली तिघे आता साक्षी तिथूनच शॉपिंग करत होती का हे शोधण्यासाठी गेलेले असतात. अर्जुनने तिथे आता सांगितलेलं असतं की आपल्याला दिलेल्या वेळेचा उपयोग केला आहे आणि इथे जो आपल्याला पुरावा मिळाला आहे त्याच्यातला एकही पुरावा जरी साक्षीशी कनेक्ट झाला ना, तर आपण हे सिद्ध करू शकतो कोर्टात की खुनाच्या रात्री साक्षी इथे पुन्हा आली होती. तर तिथे आता प्रीतीज ब्युटीकमध्ये गेल्यानंतर अर्जुन त्यांना सांगतो की तुमचे रेकॉर्ड चेक करा. आम्हाला फक्त हे बघायचं आहे की गेल्या 6 महिन्यामध्ये साक्षी शिकरे तुमची कस्टमर होती का. तेव्हा आता तिथे अर्जुनने त्यांना तर विचारलं आहे, परंतु अर्जुनला आता साक्षीच्या विरोधात पुरावा भेटेल का व अर्जुन आश्रम केस पालटता साक्षीचाच गेम कसा पालटतो हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार.